श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे. अशात आपल्याला थंड खाण्याची व पिण्याची खूप इच्छा होते. चला तर मग आज काळा खट्टा सरबत व काळा खट्टा गोळ्याची रेसिपी बघूया. एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे. ती साईडला ठेवून आपण काळा रंग तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे लिक्विड फॉर्ममध्ये मी लाल कलर घेतलेला आहे अर्धा चमचा व ग्रीन जेल कलर घेतलेला आहे 2 ते 3 थेंब. त्यानंतर हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे. जर तुमच्याकडे हे लिक्विड फॉर्ममध्ये कलर नसतील तर आपले पावडर फॉर्ममध्ये जे फूड कलर येतात तेही तुम्ही वापरू शकता. आता आपला काळा रंग तयार झालेला आहे. तो साईडला ठेवून ज्या भांड्यामध्ये आपण साखर घेतलेली ते भांडं गॅसवर ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे त्यामध्ये व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे व हे मिश्रण सतत मिक्स करून घ्यायचं आहे. उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे. अशात बाहेर जायचीही इच्छा होत नाही. मग अशा वेळेस आपण घरच्या घरी अगदी बाजारापेक्षाही खूपच टेस्टी व हायजेनिक घरच्या घरी रेसिपी बनवू शकतो. थंडगार अशी काळा खट्टाचं सरबत व काळा खट्टा गोळ्याची व अगदी कमी किमतीत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. व मुलांना तर खूपच आवडते आणि हे सिरम तर अगदी 5 मिनिटात तयार होतं. आता आपण त्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे, जिरा पावडर घालायची आहे, सायट्रिक ॲसिड घालायचं आहे व व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम टू हाय ठेवायची आहे. आता आपण यामध्ये काळा रंग तयार करून घेतलेला तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, घालून घ्यायचा आहे. ह्या मिश्रणाचा आपल्याला पाक तयार करायचा नाही, फक्त मधासारखी त्याचं कन्सिस्टन्सी आली की आपण गॅस बंद करायचा आहे. व अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आता आपलं हे सिरम तयार झालेलं आहे, त्याला मधासारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता आपण हे गाळून घ्यायचं आहे एका गाळणीने, म्हणजे गोळा किंवा सरबतमध्ये त्याचे कोण येणार नाहीत जिऱ्याचे. आता हे थंड करत ठेवायचं आहे. त्यानंतर आपण एका काचेच्या बॉटलमध्ये किंवा ज्यूसची जी बॉटल असते त्यामध्ये हे सिरम भरून घ्यायचं आहे व झाकणाला मी छोटासा होल करून घेतलेला आहे. हे सिरम रूम टेम्परेचरवर सुद्धा 2 ते 3 महिने आपण स्टोअर करू शकतो व फ्रीजमध्ये 1 वर्ष आपण स्टोअर करू शकतो. आता आपण या सिरमने घरच्या घरी सरबतची रेसिपी बघूया. काळा खट्टा सरबतची रेसिपी पाहूया. इथे थोडंसं ग्लासमध्ये काळा खट्ट्याचं सरबतचं सिरम घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे व आईस क्यूब घातलेलं आहे, सब्जा घातलेला आहे. जर तुम्हाला यापासून सोडा तयार करायचा असेल तर पाण्याऐवजी तुम्ही प्लेन सोडा घालायचा आहे. त्यानंतर आपण इथे आता बर्फाच्या गोळ्याचा तयारी करूया. त्यासाठी बर्फाचे तुकडे घेतलेत, आईस क्यूब घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत, त्याचा क्रश तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रश तयार झाल्यानंतर एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये हा क्रश भरून घ्यायचा आहे चमच्याने व मध्यभागी आईस स्टिक ठेवायची आहे, आईस्क्रीमची कांडी ठेवायची आहे व बोटाने साईडने प्रेस करून घ्यायचा आहे. बर्फ व्यवस्थित प्रेस करून भरून घ्यायचा आहे. जर काचेचा ग्लास नसेल तर तुम्ही हातावरही क्रश घेऊन मध्यभागी स्टिक घालून लाडू जसं प्रेस करतो त्या पद्धतीने बर्फाचा प्रेस करायचा आहे, बर्फाचा क्रश. पुन्हा आपण ग्लासमधनं बर्फाचा गोळा डिमोल्ड करून घ्यायचा आहे व त्यावर हे काळा खट्ट्याचं सिरम घालायचं आहे. सर्वीकडनं त्याला कोट करून घ्यायचं आहे सिरमने. या पद्धतीने
बाजारापेक्षाही खूपच टेस्टी असा हा काळा खट्ट्याचा सरबत व काळा खट्टा गोळा तयार होतो व सर्वांनाच हा खूपच आवडतो व घरच्या घरी आपण तयार केला म्हणजे खूपच हायजेनिक असतो. आता आपला काळा खट्टा गोळा व काळा खट्ट्याचा सरबत तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.